भाजपाने ईडीची भीती दाखविल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली. आमदार प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. आमच्या बाबतीत अफवा पसरवल्या जात आहेत. भाजपाचे तत्व मान्य नाहीत. मी काँग्रेस सोडणार नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी केला पुन्हा खुलासा. नाही, तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे. ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या अफवा आहेत. साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. ते शक्य नाहीये. पण अर्थात जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे असेल, तो निर्णय घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी. सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय, काँग्रेस पक्षाचा. त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही. नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या. मी त्यांच्याशी देखील बोलली. तर एकंदरीतच जे स्ट्रेस लेवल होतं, ज्या पद्धतीत त्यांच्या बरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून, त्याचा तुम्ही म्हणजे मी काय रेकॉर्डवर नाही आणू शकत, पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन ते 100% खूप जणांना तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देत आहेत. आणि ह्या लेवलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात माझ्याबद्दल अफवा पसरवतायत. मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे, त्याची भीती नाहीये. ते अफवा पसरवतात. पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत, ज्याच्यासाठी मी राजकारणात आली, तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे. तो निर्णय कधीच होऊ शकतो. तुम्ही बघू शकता ती प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात. हे राजकीय लोकांसोबत नाही, पण सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात. 15 लाख असेल, वेगवेगळे आमिष दाखवून कसं ते ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न. बघा, काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे. आज महाराष्ट्राला ही भक्कम नेतृत्व देणारा हा पक्ष, हा राजकीय पक्ष आहे. महाविकास आघाडी एकत्र 3 पक्ष आलेला आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जो आहे कल जो आहे तो वाढत चाललाय आणि हे त्यांना माहिती आहे भाजपच्या लोकांना. म्हणून आज महापालिका निवडणुका पण घेत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाहीत, कारण का कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकसभा किंवा विधानसभा नक्की महाविकास आघाडीचा कल हा भाजपपेक्षा जास्त.